हॅलो हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे तिखट झणझणीत अशी रस्सेदार बटाट्याची आमटी। तर सर्वप्रथम कढई गरम झाली आहे। कढईमध्ये मी तेल टाकले, त्यामध्ये जिरे टाकलेत, कढीपत्ता टाकलाय, त्यानंतर कांदा कापून घेतलेला टाकलाय बारीक चिरून, आणि तो लालसर होईपर्यंत मी मिक्सर करायला घेतलेला आहे। तर इथे मिक्सर बघा वाटण तयार झालेलं आहे। खोबरं, लसूण आणि कोथिंबीर वाटण मी टाकलेलं आहे। त्यानंतर 5 मिनिटं झाकून तेल सुटेपर्यंत तळून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे मोठे बटाटे घेतले होते 3, त्यांचे साल काढून बारीक काप करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकले कढईमध्ये। त्यानंतर पुन्हा सर्व मसाला एकत्र केलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेलं आहे, आणि पुन्हा तेलात आणि वाफेत हे बटाटे शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे, सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून। तर 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे बघा बटाटे छान असे शिजलेले आहेत आणि मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर या ठिकाणी मी आता यामध्ये घरी बनवलेला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी ते पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर ते गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे, कारण की कोणतीही भाजी करताना आपण त्याच्यात थंड पाणी टाकत नाही, त्यामुळे गरम पाणी करून टाकलेलं आहे। त्यानंतर 2-3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। त्यानंतर चिकन मसाला आणि थोडंसं गरम मसाला घरी बनवलेला तो टाकलेला आहे, आणि अशा प्रकारे बटाट्याचं तिखट आणि झणझणीत असं रस्सेदार कालवण तयार झालेलं आहे। त्याचबरोबर गरमागरम टम्म फुगलेली भाकरी। तर असं हे बटाट्याचा रस्सा आणि भाकरी तयार आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।